छत्रपती शाहू महाराज एका महार समाजाच्या व्यक्तीच्या हॉटेलमध्ये चहा प्यायचे, तर गंगाराम कांबळे शाहू महाराजांच्या घोड्यांच्या पागेत मोतदार म्हणून काम करत होते। एकदा जेवण खावण आटोपल्यानंतर जवळ पाणी प्यायला नसल्याने त्यांनी उच्चवर्णीयांसाठी असलेल्या हौदातून पाणी घेतले। यामुळे आजूबाजूची मंडळी चांगली संतापली आणि त्यांनी गंगाराम यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मार दिला। त्यावेळी शाहू महाराज दिल्लीला गेले होते। महाराज दिल्लीहून आल्यानंतर गंगाराम यांनी झालेला सर्व प्रकार महाराजांना सांगितला आणि त्यांनी स्वतः ज्यांनी गंगाराम यांना मारहाण केली होती त्यांच्या पाठी फोडून काढल्या। त्यांनी गंगाराम यांना जवळ घेतलं आणि ते म्हणाले, जा गंगाराम, तुला नोकरी माफ केली, तू कोणताही स्वतंत्र धंदा कर आणि लागेल ती मदत माझ्याकडे माग। पुढे काही दिवसातच गंगाराम यांनी कोल्हापूरच्या भाऊसिंगजी रोडवर हॉटेल सुरू केले। एकदम टापटीप आणि स्वच्छता या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलेली असून सुद्धा एका अस्पृश्याचे हे हॉटेल असल्यामुळे कुणीच तिथे जात नव्हतं। त्यामुळे महाराज स्वतः नेहमी गंगारामच्या हॉटेलवरती जाऊन चहा प्यायचे आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या ब्राह्मण, मराठा अशा उच्चवर्णीय मंडळींना देखील ते आग्रहाने चहा पाजत। कारण महाराजांना माहिती होतं की लोकांना कायद्याची भीती घालून परिवर्तन करता येत नाही, तर कृतीतूनच दाखवावं लागतं। खरोखरच शाहू महाराज एक थोर माणूस होते। त्यांच्यासाठी एक लाईक करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।